अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ टाईप करा। तर चला मग सुरुवात करूया आजच्या नवीन सुंदर विचारांना। कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करा। आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजेच होणारच असं नाही। अनेकदा उशीर झाल्याने वेग दुप्पट वाढतो। परमेश्वराने सर्वांना ओठ हे धनुष्याच्या आकाराचे दिलेले आहेत, पण त्यातून शब्दाचे बाण असे सोडा की त्याने समोरच्याच्या हृदयाला छेद नाही तर स्पर्श केला पाहिजे। हात घर किंवा घराचा दरवाजा कितीही छोटा असला तरीही चालेल, पण मनाचा दरवाजा कायम मोठा असावा, कारण असते तिथेच विसावा घेतात। विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी। दोष तेवढे मात्र काढून टाकायचे व गुण तेवढे शिल्लक ठेवायचे। देवळातला देव सहज ओळखता येतो, पण माणसातला देव ओळखायला पूर यावा लागतो, मग तो पाण्याचा असो किंवा भावनेचा। कमकुवत लोक सूड घेतात, मजबूत लोक क्षमा करतात आणि बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात। आयुष्य म्हणजे शोधलं तर अर्थ आहे, नाही तर मग नुसताच स्वार्थ आहे। खरं नातं हे चांगल्या पुस्तकासारखं असतं, कितीही जुनं झालं तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही। अभिमान आणि गर्व यातील अंतर जी व्यक्ती समजू शकते तीच व्यक्ती आयुष्यात आनंदाने जीवन जगू शकते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।